सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात वसलेलं महामार्गाला जोडलं गेलेलं एक सुंदर गाव नारायणवाडी। गाव तसं लहान आहे, पण स्वप्न मात्र मोठी आहेत। महामार्गाच्या पूर्वेला शांतपणे वाहणारी कृष्णा नदी आणि तिच्या काठावरचं पर्यटकांना खुणावणारं, अगदी मनाला भावणारं आणि गावचा अभिमान असलेलं ठिकाण म्हणजे पाचवडेश्वर। इथं परंपरा आणि प्रगती दोन्ही एकत्र चालतात। जुनं जपत नवं स्वीकारत पुढे जाणारं गाव म्हणजेच नारायणवाडी। कारण गाव म्हणजे फक्त माती नसते, तर तिथं राहणारी माणसं, संस्कृती आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द असते। फक्त 1600 लोकसंख्येचं गाव, पण काम मात्र मोठ्या शहरांनाही लाजवेल असं। ग्रामपंचायत, गावकरी आणि शासन सगळे मिळून काम करतात, म्हणूनच नारायणवाडीचा विकास दिसतोय। महिलांनी तर कमालच केली आहे। लखपती दीदी अभियानातून स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलंय त्यांनी। बचत गट योजनांचा फायदा घेत आता त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत। प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करून गावाने ठरवलंय प्लॅस्टिक मुक्त व्हायचं आहे आणि पाणीपट्टी 100% भरायची। पाण्याची किंमत इथं सगळ्यांना कळते, म्हणूनच विहिरी, बंधारे, जलसंधारण, पाण्याच्या टाक्या यामुळे गावात पाणी टंचाई दूर झाली आहे। गावात स्वच्छ व शुद्ध पाणी वॉटर ATM ने उपलब्ध आहे। पर्यावरणासाठी गाव खूप जागरूक आहे। शाळेतच बायोगॅस प्लांट लावला आहे। ओल्या कचऱ्यापासून खत तयार होते, तसेच गांडूळ खत प्रकल्प उभे केलेले आहेत। दररोज घंटागाडीने ओला कचरा व सुका कचरा गोळा केला जातो। ऑक्सिजन पार्क उभारणी केलेली आहे, तसेच उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी चारा पाणी ठेवायची व्यवस्थाही केली जाते। मुलगी जन्माला आली की इथे आनंद साजरा होतो आणि ग्रामपंचायत त्या पालकांना वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे पर्यावरण पूरक कर्तव्य जोपासण्यासाठी मोफत 5 आंब्याची झाडं देते। किती सुंदर विचार आहे ना। नमस्कार, मी प्रशांत माळी, ग्रामपंचायत अधिकारी, नारायणवाडी, तालुका कराड। नारायणवाडी हे गाव राष्ट्रीय महामार्गालगत वसले असून 1400-1500 लोकवस्तीचे गाव आहे। श्री पाचवडेश्वर मंदिर हे गावाचे मुख्य श्रद्धास्थान असून गावात सांस्कृतिक व वारसा जपलेले गाव आहे। गावामध्ये महिला व पुरुष एकत्र होऊन नियमितपणे स्वच्छता व श्रमदान करतात। गावामध्ये लोकसभा व लोकनियमतून नानानानी पार्क, ऑक्सिजन पार्क, होम बायोगॅस, CCTV बसवणे इत्यादी उपक्रम आम्ही ग्रामपंचायतीने राबवले आहेत। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावाने सहभाग घेतला असून सदरील गाव निश्चितच जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर नक्कीच चमकेल अशी मला आशा आहे। महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन असून ॲनिमिया तपासणी सुद्धा नियमित केली जाते। गावात तत्पर डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत। जन्म मृत्यूचे दाखले, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकिंग कागदपत्रे सगळं ग्रामपंचायतीतच उपलब्ध आहे। त्यामुळे लोकांचा खर्च आणि वेळ वाचतो। गावात CCTV कॅमेरे आहेत आणि गाव सुरक्षितही आहे। तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि बँकेकडून कर्जाचीही मदत केली जाते। ग्रामपंचायतीने दुकान गाळे दिलेत, म्हणजे रोजगाराला चालना आणि ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्रोत निर्माण केलेला आहे। पंतप्रधान सूर्यघर योजनेतून गावातील 70 घरांवर सोलर बसवण्यात आलेले आहेत। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक 2 मधील सर्व घरकुलं पूर्ण झाली आहेत। विहारासाठी गावात बाग आहे, व्यायामासाठी ओपन जिम आहे, वृद्धांना विसावण्यासाठी बैठक व्यवस्था आहे। गावातील लोक
एकमेकांचा सन्मान करतात, एकीने राहतात. लोकवर्गणी आणि लोकसहभाग यातून गावात छान छान कामांना गती मिळत आहे. रस्ते स्वच्छ, झाडं हिरवीगार, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आता डिजिटल झाल्यात. माझे नाव श्री जालिंदर कृष्णा यादव, ज्येष्ठ नागरिक. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये नारणवाडी या छोट्याशा गावानं भाग घेतलेला आहे. याचा एकच उद्देश आहे, गावातील सर्व समाजातील माणसं एकत्र यावीत. एकत्र येऊन त्यांनी श्रमदानानं गावचा विकास करावा, हा मुख्य शासनाचा हेतू आहे. त्या दृष्टीनं आमच्या गावामध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत. पहिला उपक्रम म्हणजे आम्ही गावामध्ये जवळजवळ 70 लोकांना सौर ऊर्जेचे प्रकल्प बसवले आहेत. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आमची शाळा जी आहे ती शाळा आम्ही आधुनिक पद्धतीने व्यवस्थित केलेली आहे, रंगरंगोटी करून. त्याचबरोबर शाळेमध्ये आपण प्रत्येक खोल्यामध्ये CC कॅमेरे बसवलेले आहेत आणि शाळा आमची अतिशय आदर्श केलेली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेने आम्ही झाडे लावलेली आहेत. आमची जी आपली ही आहे स्मशानभूमी आहे, त्याचंसुद्धा आम्ही आधुनिकीकरण केलेलं आहे. अतिशय गावामध्ये अनेक योजना राबवलेल्या आहेत. महिलांच्यासाठी खास त्यांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी, आर्थिक महिला सबल व्हाव्यात, त्यासाठी आम्ही बचत गट स्थापन केलेले आहेत. आमच्या गावामधला बचत गट इतके प्रबळ आहेत की गावामध्ये 27 बचत गट असून राज्यामध्ये आमचा बचत गट जिल्ह्यामध्ये पहिला आलेला आहे आणि त्या दृष्टीने अनेक छोटे उद्योग आम्ही महिलांना प्रशिक्षण केलेले आहेत. नारायणवाडी म्हणजे फक्त गाव नाही, तो एक विचार आहे, एक प्रेरणा आहे. नमस्कार, मी सागर विनायक बोलके, प्रशासक ग्रामपंचायत नारायणवाडी. मी आपणास सांगू इच्छितो की गेले 2 ते 2.5 वर्ष झाले मी नारायणवाडी या ठिकाणी प्रशासक म्हणून कामकाज करत आहे. आम्ही प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत कामकाजामध्ये सहभाग घेतला असून आम्ही या ठिकाणी उत्कृष्ट असे कामकाज केलेले आहे. आम्ही लोकवर्गणी गोळा करून लोकवर्गणीच्या माध्यमातून नानी पार्क हे उद्यान आम्ही उभं करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी शाळेला आम्ही बायोगॅस बसवला असून त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी अन्न शिजवून मुलांना खाऊ वाटप करत आहोत. तसेच गावामध्ये चौकामध्ये CCTV कॅमेरे बसवले आहेत. दर आठवड्याला आम्ही श्रमदान करत आहोत. त्यानंतर आम्ही महिलांचा ॲनिमियाचा कॅम्प घेतलेला आहे आणि असं उत्कृष्ट असे कामकाज या ठिकाणी करत असून ग्रामपंचायत नारायणवाडी या ठिकाणी कामकाज करीत आहे. योग्य नियोजन, लोकांचा सहभाग आणि आधुनिकतेची जोड यामुळे हे गाव इतरांसाठी आदर्श ठरतंय. आजचं नारायणवाडी उद्याच्या भारताचं स्वप्न बघतंय. कारण एक गोष्ट खरी आहे, गाव बदललं तर देश नक्की बदलतो. नमस्कार, मी प्रताप पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कराड. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये कराड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट असे कामकाज केलेले आहे. त्यापैकीच एक नारायणवाडी ही एक ग्रामपंचायत आहे. नारायणवाडी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमधील सर्व घटकांमध्ये अतिशय वाखाणण्याजोगे असे परिपूर्ण काम केलेले आहे. त्यापैकीच काही नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे होम बायोगॅस, त्यानंतर नानी पार्क आणि इतर अनुषंगिक कामे. सर्व कामे परिपूर्ण असे नारायणवाडी ग्रामपंचायतीने केलेली आहेत. त्यामध्ये सर्वांचे योगदान नारायणवाडी ग्रामपंचायतीला लाभलेले आहे. यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायतचे प्रशासक, तसेच ग्रामपंचायतचे आजी माजी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नागरिक, सर्वांनी मिळून अतिशय मूल्यवान असे योगदान या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमध्ये आपल्या नारायणवाडी ग्रामपंचायतीसाठी दिलेले आहे. त्यामुळे आपली ही नारायणवाडी ग्रामपंचायत नक्कीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्यावर नक्कीच नाव चमकेल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.